2 वर्ष आधी आम्ही स्वतः केदारनाथला गेलेलो. तेव्हा तिथे जर बघितला की तो प्रवास जेवढा कठीण आहे आणि पण लोकांची भक्ती म्हणजे श्रद्धा आणि भक्ती ही एक वेगळ्या लेवलची आहे. जे फोटोमध्ये बघितलेलं आहे ते जेव्हा प्रॅक्टिकली त्यांना समोर दिसेल तशी सेम प्रतिकृती आहे तर तो आनंद किंवा ती इमॅजिनेशन जास्त छान होईल. आता कोहिनूर मॉल नेहमीच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमामध्ये पुढे असतोच, पण ही परंपरा कशी सुरू झाली? ऍक्च्युली ती एवढी भव्य प्रतिकृती म्हणजे करणं हे पण नगरमध्ये तसे आर्टिस्ट भेटणं, कारण इथे आर्टिस्ट आम्हाला सगळे म्हणत होते अच्छा ठीक आहे आपण फ्लेक्स लावूया हे करूया. म्हणलं नुसत्या फ्लेक्सनी कधीच ते रिअल वाटणार नाही. हा प्रोजेक्ट दिसायला जरी फक्त केदारनाथ देऊळ असलं तरी तेवढा नाहीये. पण खास नगरकरांसाठी तुमचं विशेष संदेश काय असेल? केदारनाथला जाण्याचं स्वप्न अनेकांचं असतं, पण वेळ, अंतर आणि परिस्थिती यामुळे ते अनेकांना शक्य होत नाही. पण यंदाच्या श्रावणात एक अशी संधी आली आहे जी भक्ती, कला आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा एक सुंदर संगम घडवणार आहे. पण हा उपक्रम नेमका कोणता? तर हेच जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत कोहिनूर मॉलच्या ओनर श्वेता गांधी मॅडम. नमस्कार मॅडम, आपलं आय लव्ह नगर मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. नमस्कार, मी पल्लवी दिवटे. तुम्हा सर्वांचं आय लव्ह नगर मध्ये खूप खूप स्वागत. मॅडम, जसं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की श्रावण महिन्यामध्ये अनेक धार्मिक उपक्रम होतच असतात, पण केदारनाथ आता अहिल्यानगरमध्ये ही कल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली? ह्याच्या मागे खूप सुंदर एक छोटीशी स्टोरी अशी आहे. 2 वर्ष आधी आम्ही स्वतः केदारनाथला गेलेलो. तेव्हा तिथे जर बघितला की तो प्रवास जेवढा कठीण आहे आणि पण लोकांची भक्ती म्हणजे श्रद्धा आणि भक्ती ही एक वेगळ्या लेवलची आहे. तर मनात असा विचार आला आणि बऱ्याच लोकांची परिस्थिती अशी असते, कोणाला फायनान्शियल, कोणाला फिजिकल हेल्थमुळे किंवा वेळेचा म्हणजे वेळ नसल्यामुळे सगळ्यांना ते शक्य होत नाही की केदारनाथला जाणं. आणि आजही केदारनाथला जाणं म्हणजे पायी जी प्रवास आहे तो पण खूप कठीण आहे आणि हेलिकॉप्टरने जायला पण खूप लिमिटेड सोय आहे. म्हणजे सर्वांना ती कॉमन पब्लिकला अवेलेबल होणं थोडं टफ होऊन जातं आणि नगरपासनं लांब असल्यामुळे एक्सपेन्सिव्ह पण खूप होऊन जातं. तर मग मनात असं आलं की त्या श्रद्धा आणि भक्तीला एक वेगळ्या पद्धतीने आपण एक अनुभूती देऊया का नाही, देवाला श्रद्धेने बोलवून आपण नगरमध्ये आणूया. म्हणून आम्ही केदारनाथची एक प्रतिकृती म्हणजे एक छान भव्य प्रतिकृती ऑलमोस्ट 20 फुटी उंचीची आणि 30-35 फुटी लांबीची अशी छान आपण एक भव्य प्रतिकृती आपण नगरमध्ये मॉलमध्ये क्रिएट करतोय. नक्कीच मॅडम, खूप छान कल्पना सुचली तुम्हाला. आणि केदारनाथ मंदिराची जी प्रतिकृती उभारण्याच्या मागचा तुमचा मुख्य उद्देश काय आहे? म्हणजे तुम्हाला काय अनुभव घ्यायचा आहे त्याकडनं? असं आहे की लोक तिथे जाऊ नाही शकत, पण त्यांना त्या देवळाबद्दलचे आज सोशल मीडियामुळे म्हणा किंवा बाकी ॲक्टिव्हिटीजमुळे म्हणा लोकांना देऊळ बाहेरनं कसं आहे हे माहिती आहे. तर जेव्हा जे फोटोमध्ये बघितलेलं आहे ते जेव्हा प्रॅक्टिकली त्यांना समोर दिसेल तशी सेम प्रतिकृती आहे तर तो आनंद किंवा ती इमॅजिनेशन जास्त छान होईल. प्लस ह्याच्यात अजून एक गोष्ट अशी होईल की जे यंगस्टर्स आहेत, नवीन भावी पिढी आहे जी आज स्पिरिच्युअलिटीला एका वेगळ्या अँगलनी बघते, त्यांना बऱ्याच लोकांना असं वाटतं हे म्हणजे काय, हे खूप जास्त श्रद्धेचं आहे किंवा खूप जास्त काही लोकांना अंधश्रद्धा पण वाटते. तर ह्याच्या मागचे सायंटिफिक रिझन, याचे डायमेन्शन्स, याचे अल्टिट्यूड, लॉंगिट्यूड जेव्हा मुलांना दिसतील की जे केदारनाथ हे मंदिर 400 वर्ष बर्फाखाली झाकलेलं असून सुद्धा त्याचा ढाचा बदलला गेला नाही, त्याला कुठेही क्रॅक आलेलं नाही, एवढ्या कठीण परिस्थितीत सुद्धा ते तसंच राहिलं. मग हे कसं काय राहिलं? तर ह्याच्या मागे बरंच काही सायन्स आहे. आणि असं वाटतं जेव्हा सायन्स आणि भक्ती हे जेव्हा एकत्र येतील तेव्हा नवीन पिढी पण त्याला त्या अनुभवाला घ्यायला त्यांना पण इच्छा होईल आणि ते मग ॲक्च्युली केदारनाथला जायची नक्की प्लॅन करतील, जाण्याचं नक्की प्लॅन करतील अशी आमची इच्छा आहे. नक्कीच नक्कीच. या जनरेशनच्या मुलांना तर हे माहिती असलंच पाहिजे की
भक्ती आणि श्रद्धा नेमकी काय आहे, तर ती अंधश्रद्धा नसून त्याच्यामध्ये एक Science. ताकद आहे, सायन्स आहे. नक्कीच केदारनाथची प्रतिकृती तयार करताना कोणत्या गोष्टींचा सर्वाधिक तुम्ही भर दिला, कोणत्या गोष्टींमध्ये? सगळ्यात मेन होतं आम्हाला ॲक्च्युली ती एवढी भव्य प्रतिकृती म्हणजे करणं, हे पण नगरमध्ये तसे आर्टिस्ट भेटणं आणि ती वेळेवर डिलिव्हर होणं. कारण खूप मनापासून इच्छा होती की श्रावण महिन्यात त्याच्या आधीच हे तयार व्हावं. म्हणजे ज्या लोकांना म्हणजे शिवभक्त आहेत किंवा श्रद्धाळू आहेत त्यांना तो अनुभव पूर्ण महिनाभर घेता यावं, म्हणजे एवढीच संकल्पना त्याच्या मागे होती. आणि ती अनुभूती किंवा तो अनुभव घेण्यासाठी आधी आर्टिस्ट सापडणं, त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तसं ते ॲक्च्युली म्हणजे तशी प्रतिकृती दिसणं. कारण नॉर्मल मंदिरचा ढाचा तयार करणं खूप सोपं असतं, पण जेव्हा तुमचा एम हा खूप हायर लेवलच्या देवळाचा असतो तेव्हा तुमच्या मागे खूप मोठ्या लोकांची हे असते, बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो की नाही हे तसंच पाहिजे, हे सायंटिफिकली चुकलं तर प्रपोर्शन चुकले तर देऊळ ते देऊळ वाटणार नाही. तर ते सगळे चॅलेंजेस धरून आणि ते करणं हे एक होतं, पण तीच मजा असते. अगदीच मॅडम. पण हे सगळे आर्टिस्ट शोधताना किंवा तुमच्या मनातली जी कल्पना आहे ती त्या आर्टिस्ट पर्यंत पोहोचवताना तुम्हाला नेमकं म्हणजे कुठल्या अडचणी आल्या या करताना? आम्हाला मेन अडचण म्हणजे अशीच होती सांगताना, कारण इथे आर्टिस्ट आम्हाला सगळे म्हणत होते अच्छा ठीक आहे आपण फ्लेक्स लावूया, हे करूया. म्हटलं नुसत्या फ्लेक्सनी कधीच ते रिअल वाटणार नाही. जर त्याला रिअल करायचं आहे तर त्याला तसा आर्टिस्टिक इफेक्ट पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्ही आमचे कन्सेप्ट, आम्हाला काय इमॅजिनेशन आहे, खूपदा आमच्या त्या मीटिंग्स झाल्या वेगवेगळ्या आर्टिस्ट बरोबर, आम्ही क्रॉस चेक केलं. म्हणजे रादर आम्ही खरं सांगते पुण्या मुंबईचे पण आर्टिस्ट आम्ही बघितले, पण अनफॉर्च्युनेटली त्यांना हे सगळं मटेरियल ट्रान्सपोर्ट करणं आणणं टफ जात होतं. पण लकीली मग मोहन गुंडू सर आहेत ते तयार झाले आणि ते म्हटले की काळजी नका करू, तुम्हाला पाहिजे तसं मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेल. मग आम्ही त्यांच्याबरोबर आमच्या बऱ्याच मीटिंग झाल्या. मग आम्हाला काय अपेक्षित आहे, कारण लोकांना कोहिनूरकडनं म्हणा किंवा एक केदारनाथकडे बघायची जी दृष्टिकोन आहे किंवा जी इच्छा आहे ती तशी तंतोतंत पुरवावी, एवढाच आमचा उद्देश त्याच्या मागचा होता. आता 12 ज्योतिर्लिंग आहेत, तर आता तुम्ही हे चित्र प्रदर्शन करणार आहे, AI व्हिडिओच्या माध्यमातून त्या संकल्पनेतनं तुम्ही हे सगळं दाखवणार आहे, तर हे एकत्र आणण्यामागचा तुमचा उद्देश काय? खूप सिंपल आहे. म्हणजे प्रकाश बोरुडे सर ज्यांना आत्ताच नरेंद्र मोदी सरांकडनं म्हणजे आपल्या PM कडनं ॲप्रिसिएशन मिळालं, त्यांची पेंटिंग PMO ऑफिसमध्ये पण आहेत, असे आपले नगरचे कलाकार आहेत. ते म्हणले की मला याच्या मागचा एकच उद्देश होता की एक ज्योतिर्लिंग नाही, ज्या लोकांना सगळ्यांना बघायचं त्यांना 12ही ज्योतिर्लिंग का नाही दाखवले जावे. पण आपल्याला स्पेस कन्स्ट्रेंट आहे, त्यामुळे आपण एक प्रतिकृती उभारली. मग 12 ज्योतिर्लिंगांना आपण कशा पद्धतीने लोकांपर्यंत पुटअप करू शकू, म्हणून आम्ही विचार केला का पेंटिंग म्हणजे आर्ट फॉर्ममध्ये आपण रिअल आर्ट फॉर्ममध्ये आपल्याला त्याच्या पेंटिंग्स ते करून देत आहेत, जेणे 12ही ज्योतिर्लिंगाचं लोकांना एकाच ठिकाणी आर्ट गॅलरीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि AI माध्यमातनं आपण त्याची स्टोरी आणि इन्फॉर्मेशन यासाठी क्रिएट करत आहोत. कारण आज जर मी इथे आपल्या जनतेला जर विचारलं तर मला माहिती आहे जवळपास 60% असतील किंवा यंगस्टर्स पण असतील ज्यांना ज्योतिर्लिंग कुठे आहे, पासून ते कसं बनलं आहे किंवा तिथे शिवजीचं कोणतं रूप आहे हे जरी विचारलं तरी त्यांना नाही माहिती. मग ही इन्फॉर्मेशन आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पण पोचवायची. तसेच आपले जे वृद्ध आहेत जे आज तिथे स्वतः जाऊ नाही शकत, त्यांना एकाच ठिकाणी येऊन सगळं बघायला मिळावं, ह्या संकल्पनेतनं असा विचार केला की आपण 12ही ज्योतिर्लिंगाचं एक लोकांपर्यंत पूर्ण इन्फॉर्मेशन, स्टोरी, माहिती म्हणा आणि दर्शन म्हणा हे आपण पोचवावं. अगदी छान मॅडम. आता कोहिनूर मॉल नेहमीच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमामध्ये पुढे असतोच,
पण ही परंपरा कशी सुरू झाली? कोहिनूरला नगरमध्ये 91 वर्ष झालेले आहेत आणि जर मी म्हणायला गेले तर लहान तोंडी मोठा घास होईल. कारण दादा बाबा म्हणजे वसंत शेठ गांधी म्हणा किंवा प्रदीप शेठ म्हणा किंवा इवन अश्विन शेठ, आपण आधीपासूनच एक संकल्पना नेहमी ठेवलेली आहे. बिझनेस हा एक बाजू आहे, पण दुसरी बाजू आहे गिव्हिंग बॅक टू सोसायटी. आणि समाजाच्या त्या रिक्वायरमेंट्सला म्हणा, त्या गोष्टींना जर आपण सेन्सिटिव्हिटी ठेवली किंवा नगरसाठी ती आपुलकी ठेवली तरच त्याच्यात खरी मजा आहे. म्हणजे दादांनी आनंद ऋषीजी हॉस्पिटल म्हणा, बाबांनी बरेच सांस्कृतिक प्रोग्राम म्हणा, रसिक ग्रुपचा पहिला स्थापनापासनं म्हणा किंवा ब्लॅक एलिफंट आयलंड म्हणा, बरेच वृक्षारोपण, पाणी अडवा पाणी जिरवा, बरेच सोशल उपक्रम आपण करत आलो आहे. आजही आपण ते कंटिन्यू ठेवलेले आहे. गेले 4 वर्ष झाले आपण प्लॅस्टिक म्हणा, रिसायकलिंग म्हणा किंवा आता लेटेस्टमध्ये एन्व्हायरमेंटल डेला आपण सीड्स डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. वड, पिंपळ आणि नीमचे झाडं आपण 3 वर्ष झाले भरपूर रोपं आपण लोकांना फ्रीमध्ये डिस्ट्रीब्यूट करतोय. हे याचसाठी की जेणेकरून पर्यावरण, नेचर आणि एक सोशली आपण ते कनेक्ट राहावं आणि जी नीड आज आहे समाजाची ती कुठेतरी पूर्ण करता थोड्या का रूपाने होईना पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा पुढे नेताय. खूप छान मॅडम. आता अहिल्यानगरकरांसाठी हा उपक्रम खास का आहे, काय वाटतं तुम्हाला? अहिल्यानगरकरांसाठी हा उपक्रम खास ह्यासाठी आहे कारण हा उपक्रम नगरमध्ये, पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये जर मी म्हटले तर हा पहिलाच उपक्रम आहे. दुसरी गोष्ट ही ह्या अनुभूतीबरोबर नगरचे आर्टिस्ट आहेत ज्यांनी हा उपक्रम तयार केलेला आहे. मग ते 12 ज्योतिर्लिंगाचे पेंटिंग्स असो किंवा मोहन गुंडू सरांनी जे म्हणजे आता आपल्या प्रतिकृतीवरती पूर्ण म्हणजे भव्य प्रतिकृतीवरती ते आत्ता काम करत आहेत आपल्या, ते असो किंवा आणि जिल्हा आपला 14 तालुक्यांचा आहे, बरोबर? बरोबर. तर एवढ्या सगळ्या मोठ्या, सगळ्यात महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे, तालुका प्लेस आहे आपली आणि जिल्हा आहे आपला महाराष्ट्रातला. तर एवढ्या लोकांना जर आपण श्रावण महिन्याच्या निमित्ताने एक जर गिफ्ट देऊ शकलो तर मला नाही वाटत केदारनाथ देवळाशिवाय अजून म्हणजे या अनुभूतीशिवाय, या एक्सपिरियन्सशिवाय काय मोठं असू शकतं. आणि या आठवणी तुम्ही आपल्या शहराला देताय ह्याच्यापेक्षा मोठं अजून काय असू शकतं? नाही नाही, नगरकरांचा तर साथ मॅडम नक्कीच असणार तुम्हाला. पण हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात यायला सुद्धा खूप मोठं परिश्रम लागतं, कष्ट लागतात. आता तुम्ही हा जो उपक्रम तयार करताना तुमच्या मनात जो विचार होता हा कधीपासून होता आणि किती दिवसांपासून तुम्ही याची तयारी करताय? फ्रँकली स्पीकिंग आम्हाला हा विचार 2 वर्षापासून डोक्यात होता. जेव्हापासनं आम्ही केदारनाथवरनं आलो हे आणि तो प्रवास बघितला, तो पूर्ण एक्सपिरियन्स केला, तेव्हाच कळून चुकलं होतं की सामान्य माणसाला हा अनुभव, ही अनुभूती तिथे जाऊन घेणं खूप अवघड आहे. मग ह्याला सिम्प्लिफाईड कसं करता येईल, तर हा विचार डोक्यात होता. पण फ्रँकली स्पीकिंग गेले 5 महिने याच्यावरती विचार वेगवेगळ्या अँगलनी चालू होता. कारण इथे आपण सॅटर्डे संडेला वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम पण घेत आहोत या महिन्याभरामध्ये. तर हे सगळं घेणं, हा प्रोजेक्ट दिसायला जरी फक्त केदारनाथ देऊळ असलं तरी तेवढा नाही आहे. याच्या मागे बरेच काही म्हणजे सिस्टीम्स आहेत, बऱ्याच काही गोष्टी आहेत. पण तीच मजा आहे जेव्हा सगळं ऑल टुगेदर पुटअप होतं आणि नक्कीच तुम्ही अनुभव लवकरच घेताल. नक्कीच मॅडम. आता हा उपक्रम जो तुम्ही ठेवलाय तो पूर्णपणे मोफत ठेवला आहे, तर हा मोफत ठेवण्यामागचा उद्देश काय? गिव्हिंग बॅक टू सोसायटी मॅडम. काहीतरी आपलं समाजासाठी पण देणं लागतं आणि ती जाणच ठेवून कोहिनूर सदैव समाजासाठी काही ना काही करत आलेलं आहे. तर तीच परंपरा आता मी श्वेता गांधी म्हणा किंवा अश्विन सर म्हणा, तीच परंपरा आम्ही आता पुढे नेत आहोत. कारण हा सगळ्यात मोठा आहे. नगरमध्येच आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहेत, कोहिनूर लहानाचं मोठं झालेलं आहे नगरमध्येच. तर
आज हे सगळ्यात मोठं आमचं कर्तव्य आहे, रादर आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ड्युटी आहे मी म्हणेन, की वी वॉन्ट टू गिव्ह इट बॅक टू सोसायटी. क्या बात आहे मॅडम. म्हणजे हा विचार तुमचा खूपच धार्मिक आहे आणि तुमच्या मॉलमध्ये फक्त शॉपिंगसाठी नसून समाजासाठी काहीतरी करू शकतो, हे किती महत्वाचं आहे तुमच्यासाठी, की शॉपिंगसाठी तर सगळेच येतात मॉल. नाही, आमच्या मॉलसाठी मी म्हणेल हा अनुभव सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे आत्ता जर तुम्ही मागचं बघितलं असेल, वुमन्स डेला पण आम्ही म्हणजे सोल्जर्सच्या वाईफ, जे सोल्जर्स आपले बॉर्डरवरती तैनात आहे, त्यांच्या सगळ्या फॅमिलीजच्या लेडीजना आपण बोलवलं होतं, त्यांच्याबरोबर सेलिब्रेट केलं होतं. असं आपण वेगवेगळ्या, किंवा दीपा मलिक मॅडमचं आपलं बुक लॉन्च इथे झालेलं, किंवा मुलांसाठी वेगवेगळ्या आपण ॲक्टिव्हिटीज इथे राबवतो, जेणेकरून म्हणजे आमचा नेहमी हाच उद्देश असतो की मॉलमधनं एक एज्युकेशनल, एक आर्ट वाईज, कारण मला असं वाटतं नगरमध्ये आर्ट गॅलरी किंवा आर्टिस्टना एक प्लॅटफॉर्म खूप मिसिंग होता. आणि नगरमध्ये खूप नॅशनल लेवल, स्टेट लेवलचे टॉप आर्टिस्ट आहेत. म्हणजे असं नाही की ते आर्टिस्ट फक्त लोकल लेवलचे आहेत, पण नगरकरांनाच नाही माहिती ते. म्हणजे इंटरनॅशनल लेवलच्या अनुराधा ठाकूर मॅडम, त्यांचं लाईव्ह आर्ट आपल्याकडे करायला मिळणं, हे नवरात्रीच्या म्हणजे बघायला मिळणं, याच्यासारखं मोठं आनंद किंवा हे प्लॅटफॉर्म मला नाही वाटत मी नगरकरांना देऊ शकते. पण उद्देश कोहिनूर मॉलचा हाच आहे, हे व्यासपीठ सदैव नगरकरांसाठी, नगरच्या चांगल्या कलागुणांना, आर्टला वाव देण्यासाठी सज्ज आहे आणि सज्ज असणार आहे. अहिल्यानगरकरांसाठी तुम्ही एवढं सगळं करताय, तर नक्कीच नगरकरांचा सपोर्ट तो तुम्हाला असणारच 100%. पण खास नगरकरांसाठी तुमचं विशेष संदेश काय असेल? नगरकरांना एकच मी सांगेल, कोहिनूर मॉल नेहमीच असे विविध उपक्रम घेऊन येत आहे. आणि आत्ता आपण केदारनाथ जे आणलेलं आहे ना, जेवढं तुम्ही येऊन त्याला बघा, ॲप्रिशिएट करा. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, आपण इथे केदारनाथची एक आपण हुंडी तयार करतोय. त्याच्यात आपण केदारनाथचं जे म्हणजे त्याच्यात जेवढा पैसा लोक जे काही डोनेट करणार आहेत, ते आपण RTGS स्ट्रेट अवे केदारनाथ ट्रस्टला करणार आहोत. म्हणजे ज्या लोकांना आजही देवापर्यंत त्यांचे काही देणगी काही असेल, छोटं असं मोठं असं, त्यांना जे पोचवायचं आहे ते स्वतः जाऊ नाही शकत आहे, तर आपण ते ह्या माध्यमातून तिथे पोचवायचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही ह्या संधीचा नक्कीच अनुभव घ्या. इथे असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना येऊन त्याला लोकांना, आर्टिस्टना दाद द्या. इथे असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांचे आणि त्याच्याबद्दलचं नॉलेज, AI व्हिडिओज नक्कीच एन्जॉय करा, शेअर करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणेल, कॉम्पिटिशन्स पण आपण घेत आहोत. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन्स आहे, ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स आहे, त्याच्यात पार्टिसिपेट करा. तुमच्या कलांना आम्ही भरपूर व्यासपीठ देत आहोत, त्याचा पुरेपूर फायदा घ्या आमच्याकडनं. नक्कीच घेणार ना नगरकर. तुम्ही सुद्धा या केदारनाथचा जो संगम त्यांनी केलेला आहे, जी प्रतिकृती त्यांनी सादर केलेली आहे, ती बघायला तुम्ही नक्की या. म्हणजे तुम्हाला सुद्धा अक्षरशः सगळ्या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन एकाच ठिकाणी होईल. मॅडम सोबत आपण आता खेळूयात रॅपिड फायर राऊंड. केदारनाथ एका शब्दात सांगा. भक्ती. महादेव. जर स्वयं महादेव या कोहिनूर मॉलमध्ये प्रकट झाले, तर तुम्ही महादेवांकडे बघून काय म्हणाल, किंवा तुम्हाला काय वाटेल? मला नाही वाटत कोणीही देवाला बघून काही म्हणू शकेल. त्या अनुभवात आणि त्या अनुभूतीमध्येच माणूस पूर्ण होईल. आणि हेच मागणं असेल, बाबा जे काही सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आपनुयात्, एवढीच प्रार्थना देवाकडे असेल. मॅडम, तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांसाठी आज हे धार्मिक गोष्ट करत आहात, त्यांचे आशीर्वाद तर तुम्हाला नक्कीच आहेत, पण आमच्या आय लव्ह नगरकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.